नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी शिल्पा साळसकर पुन्हा एकदा तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण सकाळी लवकर उठलेलो आहोत, कारण मी डेलीच उठते. सकाळी शिची शाळा असल्यामुळे सकाळी टिफिन वगैरे असतात, तर मी जवळजवळ आज 5:30 पावणे 6ला उठलेली होती. बाहेरचं दृश्य खूप छान होतं. थोडंसं लेट झालेलं उठायला. मी रोज 5 सव्वा 5ला उठते आणि त्यामुळे आज थोडंसं लेट झालेलं होतं. तर म्हणलं ठीक आहे, चल असू दे. पण बाहेरचं दृश्य एवढं सुंदर होतं ना, तर ते लेट उठलं किंवा लवकर उठल्याचं काही भान राहत नाहीये. कारण की बाहेर बघा किती सुंदर वातावरण, मस्त ढगाळ झालेलं होतं वातावरण. पाऊस पडेल असं वाटत होतं. थंडगार असं वातावरण होतं. सोसायटीमध्ये कोणी जास्त उठलेलं नव्हतं. शांत अशी सोसायटी होती. त्यामुळे बराच वेळ मी गॅलरीमध्ये बसून राहिले आणि छान असा बाहेरचा दृश्य पाहत होती. छान असं शूट करून घेतलं मस्तपैकी आणि नंतर मग किचन मध्ये येऊन स्वयंपाकाला सुरुवात केली. म्हटलं आज काय बनवायचं टिफिन मध्ये, हा आपल्याला रोजच प्रश्न पडलेला असतो. मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं. आणि माझ्या लेकाने काल रात्रीच फरमाईश केलेली होती, मम्मा उद्या टिफिन मध्ये पावभाजी बनव. मला सांगा, तुम्ही लहान असताना टिफिनला काय घेऊन जायचं? तुम्ही कधी मम्मी पप्पांकडे अशी फरमाईश केली होती का? किंवा मी तरी नव्हती केलेली. म्हणजे मम्मी माझी आई माझी जे बनवून द्यायची, चपाती भाजी असू दे का, जास्त करून तर आम्ही साखर चपाती, गुळ चपाती किंवा भाजी चपाती असंच आम्ही सगळे पदार्थ टिफिनला घेऊन जायचो. आणि ते गपचूप घेऊन जायचे. काही नाटक करायचं नाही, हे दे ते दे असं काही बोलायचं नाही. जे आईने बनवलेलं असेल तेच आम्ही टिफिनला घेऊन जायचं. पण आजकालच्या मुलांची फरमाईश तुम्हाला माहितीच आहे ना. आजकालची मुलं तुम्हाला माहितीच आहे, मम्मा मला हे बनवून दे तर मी खाणार, मला ते बनवून दे तर मी खाणार. तर अशा पद्धतीने म्हटलं ठीक आहे, चल मी त्यासाठी पावभाजी बनवते. त्यांनी मला रात्री सांगितलं होतं आणि खूप दिवसाचा आमचा हा प्लॅन होता पावभाजी बनवायचा, पण तो काय सक्सेस होत नव्हता. फायनली त्याला आज योग आला आणि ते सक्सेसफुली मी आज ती पावभाजी बनवते आहे. त्यासाठी मी इथे मटार घेतलेले आहेत, ओले मटार, फ्लावर आणि शिमला मिरची घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे आणि बीट घेतलेला आहे. बीटनी कलर थोडासा छान येतो आणि बीटरूट तर असं खाल्लं जात नाही, तर पावभाजीच्या निमित्ताने ऍटलीस्ट ते पोटात तरी जातं. तर मी सगळ्या स्वच्छ भाज्या धुवून वगैरे कापून वगैरे कटिंग वगैरे करून कुकरमध्ये लावल्या शिजण्यासाठी. आणि त्याचं पाणी मी एकदम कट टू कट ठेवलं, कारण की जास्त पातळ नको व्हायला आणि जास्त भाज्या एकदम गिळगिळीत नको व्हायला म्हणून. तर असं करून मी कट टू कट पाणी ठेवलं. भाज्या छान शिजून घेतलं आणि त्याला चांगला स्मॅश केला. हे बघा तुम्ही ते बघत असाल, कारण की थोडस मी काही मिक्सरला ग्राइंड केलं आणि काही मी स्मॅशरने ग्राइंड केलं आणि ते टॅमॅटोची प्युरी बनवून घेतलेली होती वेगळी. तर कारण की श्रीला थोडस दाताखाली भाजी वगैरे आली तर तो खात नाही. तुम्हाला माहिती असेल लहान मुलांची नाटक कशी असतात. तर त्यासाठी थोडस मी मिक्सरला पण लावून घेतलेलं होतं आणि ते छान कांदा चॉप करून घेतलेला बारीक. एका साईडला कढई गरम करत ठेवलेली होती. मस्त कढई गरम झाल्यावर त्यामुळे छान असं बटर घातलेलं होतं. एक 2-3 चमचे तरी बटर घातलं, कारण बटर घातल्यावरती भाजीला टेस्ट खूप छान येते पावभाजीला आणि सुगंध खूप छान येतो जेव्हा आपण कांदा वगैरे परततो तेव्हा. आणि जी टेस्ट असते ना, तेलाची टेस्ट आणि बटरची टेस्ट मध्ये खूप फरक पडतो, जमीन आसमानाचा फरक पडतो. की टेस्टला खूप छान लागते, खायला खूप छान लागते भाजी. आणि मेन म्हणजे मुलं खूप आवडीने ही भाजी खातात, कारण तो बटरचा फ्रेग्रन्स येतो, त्याचा चव लागते त्यामुळे. तर मी इथे कांदा टाकला बटरमध्ये. बटर गरम झाल्यावर थोडंसं तेल घातलं होतं. कांदा छान परतून घेतला ब्राऊन होईपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली होती. ही मी रेडीमेड पेस्ट घातलेली होती, कारण की घरी माझ्याकडे सध्या बनवलेली नव्हती पेस्ट. तर तुम्ही घरी बनवलेली पेस्ट पण घालू शकता किंवा अद्रक लसूण बाहेर आणलेले पेस्ट घालू शकता किंवा घरी जस्ट अद्रक लसूण तुम्ही ताजं ताजं ठेचून असं घालू शकता. जसं तुम्हाला पॉसिबल होईल, जसं तुम्हाला आवडेल, मुलं जशी खात असतील त्या पद्धतीने करू शकता. कारण अद्रक लसूण दाताखाली आल्यावरती मुलं खात नाहीत, हे मला खूप चांगलं माहिती आहे. ते काढून बाजूला फेकून देतात. म्हणून मी पेस्ट, फाईन पेस्ट जी असते बाहेरची एव्हरेस्टची ती आणली, ती टाकली आणि छान परतून घेतलं आणि टोमॅटोची प्युरी इथे टाकली आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलं. ज्यावेळी टोमॅटोची प्युरी परतून घेतल्यावरती जेव्हा त्याला छान तेल सुटतं ना, त्यावेळी समजायचं की आपली ही प्युरी छान शिजलेली आहे, टोमॅटोची प्युरी छान रेडी झालेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपले जे घरचे मसाले ते तुम्ही टाकू शकता किंवा लाल तिखट घाला, काश्मीरी पावडर घाला आणि
पावभाजी मसाला घाला, थोडीशी हळद घालायची, त्यामुळे जे कलर असतो थोडासा जो एकदम लाल भडक दिसतो, थोडासा असा वेगळा दिसतो कलर हळद घातल्यानं. कारण हळदीमुळे बोलतात ना, हळदीमुळे टेस्ट वेगळी लागते किंवा कलर छान येतो असा. मग थोडीशी इथे एक 2 चिमूट मी हळद घातलेली आहे आणि पावभाजी मसाला आणि घरचा माझा लाल मसाला होता थोडासा, तो घातलेला आहे. आणि तिखटपणा छान येतो. ते सगळं मी एकजीव करून घेतलं, छान परतून घेतलं आणि नंतर मग ज्या भाज्या जे मी पेस्ट करून घेतले किंवा ज्या भाज्या मी मॅश करून घेतलेल्या होत्या, त्या भाज्या मी थोडे थोडे करून त्याची जी ग्रेव्ही बनवलेली होती ती मी त्याच्यामध्ये ऍड केली आणि पुन्हा सगळं एकजीव करून घेतलं. जसं जसं होत तसं तसं थोडंसं मी ऍड करत गेले आणि सगळं एकजीव करून घेतलेलं होतं. नंतर वरतून थोडंसं चवी पुरता मीठ टाकलं आणि नंतर मीठ टाकल्यावरती पुन्हा एकदा सगळं मी एकजीव करून घेतलेला होता. आणि एका साईडला तवा ठेवलेला होता गरम करायला, कारण शीता स्कूलचा टाइम 7:30चा आहे. स्कूलचा नाही, स्कूलचा टाइम 7चा आहे, पण बसचा टाइम 7:30चा आहे. आणि त्याच्या आधी मला त्याचा डबा रेडी करायला लागतो. तर मग वरतून छान बटर टाकलं आणि ते छान मेल्ट झाल्यावरती वरतून कोथिंबीर घातली. तोपर्यंत एका साईडला मस्त पावाला बटर लावून घेतले आणि पाव गरम करून घेतले. पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची सजावट दाखवली नाही, म्हणजे मी वाटीत काढून किंवा प्लेटमध्ये काढून पाव वगैरे सजवून नाही ठेवलेलं, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. त्याला टिफिन भरून मला द्यायचा होता आणि खूप घाई होती, म्हणून मी हे शॉर्टकटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवलेला आहे, एंड परत दाखवला आहे. पण तर तुम्हाला मंडळी हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चला मंडळी, पुन्हा भेटूया. बाय.